आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचं वांगं करून दाखवणार आहे. त्यासाठी मी बघा थोडीशी अर्धी मूठभर कोथिंबीर घेतलेले, आलं लसूण घेतलेले, आल्याचा अर्धा तुकडा घेतलेला आहे, अर्धा इंचाचा, 7-8 लसूण पाकळ्या घेतलेले आहेत, धने घेतलेले आहेत 3 चमचे आपले पोहे खायच्या चमच्याने, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, खोबरं घेतलेलं आहे थोडं, आणि 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे सगळं मी तळून घेतलेले, शेंगदाणे, खोबरं, मिरची, धने हे तळून घेतलेले. आधी सगळ्यात आधी ना खोबरं वाटून घ्यायचं, खोबरं आणि धने एकत्र वाटायचे, मग मिरची, आलं लसूण वाटायचं, कोथिंबीर, आणि मग सगळ्यात शेवटी शेंगदाणे टाकायचे आणि मग ते वाटून घ्यायचे, म्हणजे जरा शेंगदाणे उघडत राहतील. बघा खोबरं धने वाटून घेतलेले आता त्याच्यातच लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकणार आहे. हो, आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची नंतर टाकून असं वाटण केलेलं आहे. आता त्याच्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे. असं वांगे भरून घेतलेले आहेत. मीठ जरा जास्त घ्यायचं त्याच्यात भरताना, म्हणजे वांगा आणि लागत नाही. गॅस चालू केला आहे मी. भाजीचा कुकर घ्यायचा, त्याच्यात 2 पळी तेल टाकायचं. तेल चांगलं तापलं की जिरी मोहरी टाकायची. हिंग टाकायचं. वांगे टाकून परतून घ्यायचे थोडा वेळ. लगेच त्याच्यात वाटण टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं जरा. हां, वाटण टाकून परतून घेतलं आहे आणि मग आता त्याच्यात पाणी टाकायचं. जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आणि एक शिट्टी करून द्यायची. एका शिट्टीत वांगं चांगलं शिजतं. भाजीच्या कुकरमध्ये लावायचं. हिरव्या मिरचीचं वांगं बघा कसं, एकदा करून बघा नक्कीच.